शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या तुरीच्या प्लॉटमध्ये आणि तुरीचं जी पेरणी आहे ही आपण लागवड पद्धत केली आहे 12 फुटावर एक ओळ आणि 1 फुटावर एक झाड अशा प्रकारे आपण त्याला 3 वेळ खत दिलेलं आहे। आणि आता पाऊस उघडल्यानंतर 1 महिन्यानंतर आता आपण याला पाणी देणं चालू आहे। तर बघा, पाणी देण्याच्या पूर्वी आपण काय केलं ते आपण बेड होते या बेडच्या नालीमध्ये आपण पाणी सोडलेलं आहे आणि आपलं पाणी अशा प्रकारे वरून सोडत आहे आपण। उतार भरपूर असल्यामुळे, जर उतार भरपूर नसता तर आपण अशा प्रकारे एक पाईप लावत 20 फूट गेल्यावर एक पाईप, 20 फूट गेल्यावर एक पाईप अशा प्रकारे लावलं असतं। पण ते सपाट जमिनीसाठी आहे, परंतु इथं उतार भरपूर आहे, पाणी जास्त जोरात जात आहे, तर त्यासाठी आपण काय केलं तर वरून पाणी सोडून दिलेलं आहे। आणि पाणी एकदम फास्टमध्ये, बघा स्पीड बघा पाण्याचा कशा प्रकारे आहे। एवढा जर स्पीड असेल तर आपण कसल्याही प्रकारचे म्हणजे असं वरून पाणी जरी सोडलं तरी चांगल्या प्रकारे एकदम खालपर्यंत येऊन जाते। सध्या जमीन ओलावा आहे त्यामुळे पाणी थांबत पण नाही आणि जास्त मुरलेलं पाणी द्यायचं नाही। मुरलेलं पाणी जर दिलं तुरीला शॉक बसू शकतो आणि अचानकच जर आपण जास्त पाणी दिलं तर तुरीमध्ये शॉक बसून तूर फुलगळ होऊ शकते। त्यासाठी आपण या ओलाव्याला ओलावा द्यायचा, जास्त दिवस ठेवायचं नाही। आता सध्या ओल आहे आणि या ओलीला ओल जर दिली तर शेंगा चांगल्या प्रकारे शेंड्यापर्यंत एकदम अशा भरतात, अशा प्रकारे हे जाड होतात आणि हे फुलं पण वर काढायला सुरुवात होते। आणि थोडंसं 15 दिवस लेट होऊ शकते, परंतु शेंगा दाणे एकदम जाड दाणे भरतात, शेंगा मोठ्या होतात, रुंद होतात, जाड होतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे चकाकी येते आणि वेड्या वाकड्या शेंगा होत नाहीत आणि चांगल्या प्रकारे मुळ्या तुटत नाहीत। मुळ्यांना खत दिलेलं आहे जमिनीतलं ती मिळून जाते आणि आपली तूर एकदम चांगल्या प्रकारे डेव्हलप होते। तर अशा प्रकारे आपण इथे तुरीला पाणी चालू केलं आहे आणि तुरीला पाणी देणं आवश्यक पण आहे, कारण तुरीला पाणी दिल्याशिवाय तूर ही चांगल्या प्रकारे आपल्याला विकसित झालेली दिसणार नाही। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुरीला पाणी दिल्यामुळं मुळ्याची वाढ भरपूर होते, मुळ्या तुटत नाहीत आणि तुटले नसल्यामुळे जमिनीतलं अन्नद्रव्य आहे हे तुरीला एकदम चांगल्या प्रकारे मिळून जाते। त्यामुळं आपल्या तुरीचा अजून उत्पादनात वाढ होते आणि फायदा होतो। तर अशा प्रकारे तुरीला पाणी देणं आवश्यक आहे। आणि ही तूर जी आहे तर ही तूर आहे शिवनेरी 45 अर्ली। बघा इथं डुकरांनी उकरून टाकलेलं आहे, बुड बघा, फांद्या बघा, बुडातून फांद्या आहेत, शेंडा छाटणी पण चांगली केलेली आहे आपण आणि फांद्याची संख्या पण भरपूर आहे। अशा प्रकारे बघा एकच झाड आपण लावलेलं आहे इथं। आणि युआरबी प्रक्रिया असल्यामुळं अन्नद्रव्य कुठल्याही प्रकारचं जमिनीतून किंवा फवारणीतून द्यायची गरज नाही, फक्त कीटकनाशक, बाकी बुरशीनाशक नाही, टॉनिक नाही, काही नाही। फक्त पहिल्या 2 फवारणीला आपण बुरशीनाशक टॉनिक दिलेलं आहे, आता त्याची गरज नाही, आवश्यकता पण आपल्याला नाही आहे। आता फक्त इमामेक्टिन फवारणी बस, एवढाच एकमेव आपल्याला कीटकनाशक फवारणीमधून, बाकी काही टाकायची गरज नाही।